भाजप आमदार परिणय फुके आपल्यासोबत आहेत. परिणय भाऊ, तुम्ही फूड अँड ड्रग्स संदर्भातला एक प्रश्न जो आहे तो उपस्थित केला आहे. काय तुम्हाला त्यावरती निर्देश देण्यात आलेले आहेत? काय नेमका हा प्रश्न होता? नाही बघा, असं आहे की आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फळं असणार, भाजीपाले असणार, याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात केमिकल्स मिसळून यांना पिकवले जातात. यांना हिरवे दिसण्यासाठी याच्यावर रंग लावलेला जातो आणि या केमिकल्समुळे मोठ्या प्रमाणात लोकांना कॅन्सर होत आहे. त्यानंतर दुधामध्ये असणार भेसळ, दूधजन्य पदार्थांमध्ये भेसळ असणार किंवा इतर सगळ्या गोष्टींमध्ये, पनीरपासून सगळ्या गोष्टींमध्ये जे भेसळ आहे, डुप्लिकेट इंजेक्शन ज्या प्रमाणात मार्केटमध्ये, डुप्लिकेट औषधी ज्या प्रमाणात मार्केटमध्ये येत आहे, तर कुठेतरी FDA मजबूत करण्याच्या संदर्भातला माझा प्रश्न होता. फूड अँड ड्रग्ज डिपार्टमेंटला नुसतं 300 पदं मंजूर आहेत. 14 कोटी जनतेच्या याच्यावर झर त्यांना जाऊ नये, स्लो पॉयझन त्यांना होऊ नये म्हणून फक्त 300 अधिकारी कार्यरत आहे. माझं म्हणणं होतं की हे कमीत कमी 1000 अधिकारी झाले पाहिजे. नुसतं 5 लॅब आज कार्यरत आहे. ते मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक या संभाजीनगर या भागांमध्येच, ही फक्त या शहरांमध्येच या लॅब्स आहेत. माझी या माध्यमातून मागणी होती की 1000 कर्मचारी झाले पाहिजे, जे रिक्त पद आहे ते भरले पाहिजे आणि या ज्या लॅब्स आहे या प्रत्येक जिल्ह्या ठिकाणी एक हायटेक लॅब उभारली गेली पाहिजे आणि म्हणून या विभागाला पैसे दिले पाहिजे. या विभागाला नुसतं 300 कोटी रुपये दिलेले आहे आणि माझी ही मागणी होती की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. जर तुम्ही समजा वैद्यकीय विभागाला जर 25,000 कोटी देता, मेडिकल एज्युकेशनला जर पैसे देता, तर फक्त 1 ते 2% निधी तुम्ही FDAला देऊन राहिले. तुम्ही या विभागाला जर मजबूत केला, 2,000 कोटी रुपये जर या विभागाला दिले, तर हे लॅब्स तयार होतील, यांचे रिक्त पदं भरल्या जातील आणि लोकांना मेडिकलची तितकी आवश्यकता पडणार नाही, औषधींची तितकी आवश्यकता पडणार नाही, महात्मा ज्योतिराव फुले योजनेची आवश्यकता पडणार नाही आणि म्हणून माझा हा लक्षवेधीच्या माध्यमातून हा विषय मी मांडला होता. कुठेतरी लोकांच्या जीवनावश्यक गरजू ज्या गोष्टी आहेत त्या संदर्भातला हा, जीवनाशी संदर्भातला हा संपूर्ण विषय आहे. हे जे विभाग आहे गेल्या अनेक वर्षापासून दुर्लक्ष करते का या विभागाकडे दुर्लक्ष होते? निश्चितच या विभागाकडे दुर्लक्ष होतं. ज्या प्रकारे आज तुकाराम मुंडेजी याच्यामध्ये सगळ्यात मोठ्या चांगल्या कारवाई करतात आहे आणि कुठेतरी सामान्य लोकांचं लक्ष या विभागाकडे झालेलं आहे. माझा तर हे प्रश्न आहे की आतापर्यंत जे कमिशनर इथे कार्यरत होते ते काय झोपले होते का? त्यांनी काम केलं नाही का? किंवा यांचे जे अधिकारी होते हे काहीच काम करत नव्हते. आज तुकाराम मुंडेजी सारख्या एका अधिकाऱ्याने जर या डिपार्टमेंटने जर इतकी मोठी हलचल करून दिली, इतके मोठे रेट्स केले, तर आतापर्यंत हे का नाही झाले? निश्चितच हाही एक प्रश्न या माध्यमातून विचारला गेला पाहिजे. आणि दुसरा, हा विभाग जोपर्यंत मजबूत केला जाणार नाही तोपर्यंत सामान्य लोकांच्या जीवाशी चा धोका आपण थांबू शकणार नाही. कुठेतरी खेळ, एवढ्या वर्ष खेळ चालू होता. निश्चितच एवढ्या वर्षी खेळ सुरू होता आणि आताही तो खेळ सुरू आहे. सामान्य लोकांच्या आयुष्याचे खेळण्याचं काम या माध्यमातून हा विभाग करतोय. हा विभाग मजबूतीकरण केला पाहिजे. या विभागात अधिकारी वाढून घेतले, कारण या विभागाचे अधिकारी सांगतात की लोक कमी आहे, पदं रिक्त आहे, आमच्याकडे स्टाफ नाही आहे, आमच्याकडे लॅब्स नाही आहे. तर म्हणून निश्चितच या याच्यात कायदेही मजबूत केले पाहिजे, डिपार्टमेंटही मजबूत केलं पाहिजे, लॅब्सही चांगले उभारणी केली पाहिजे आणि रिक्त पदही भरले पाहिजे आणि नवीन पदही निर्मिती केली पाहिजे. काय उत्तर काय देण्यात आलं सभागृहात सरकार? त्यांनी सांगितलं या संदर्भात सखोल अभ्यास करून, एक समिती नेमून यामध्ये अभ्यास करून या सगळ्या ज्या आपण दिलेल्या सूचना ते इम्प्लिमेंटेशन करण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. एक प्रश्न, विधान परिषदेमधलं गणित जे आहे ते बदललेलं आहे. सचिन अहिर हे उपसभापती म्हणून आज त्यांची निवड होते, त्याकडे कसं बघताय? कसं चित्र आहे विधान परिषदेतलं सध्या? नाही, विधान परिषदेमध्ये तसंही या निवडणुकीनंतर मोठ्या प्रमाणात मेजॉरिटी आमच्याकडे होती. म्हणजे 80 आमच्याकडे असतील तर त्यांच्याकडे 20 म्हणजे 80% हे असणार. 78 सदस्यांपैकी 78 पैकी आज 72 सदस्य तिथे हे आहेत. 6 सदस्यांचं अपॉइंटमेंट होणे बाकी आहे. पण त्यातही मला असं वाटतं की 80% म्हणजे 50च्या वर हे महायुतीकडे आहेत आणि मला वाटतं बाकीही अनेक लोक, अनेक विधान परिषद सदस्य जे विरोधी बाकावर, तेही मला वाटतं काही दिवसानंतर इथे सत्तापक्षाच्या बाकावर इथे येतील. दुसरा एक प्रश्न, शरद पवारांना बेसावध ठेवून सचिन अहिर जे आहे ते राष्ट्रवादीतनं शिवसेनेत आले होते, असा एक आरोप संजय राऊत. नाही, तर ते त्यावेळेस आज शिवसेना रडत आहे की आमच्यामध्ये सचिन अहिरला तुम्ही हिरलं किंवा सचिन अहिरला एकनाथ शिंदे साहेबांनी आपल्याकडे केलं. तर हेच काम उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे आणि ते एक म्हणतात ना, कर्मा रिटर्न्स. जे तुम्ही लोकांसोबत केलं ते तुमच्यासोबत होणार. तुम्ही जर दुसऱ्या पक्षाच्या लोक जर फोडले तर तुमच्या पक्षातले लोक फुटतील. त्यांचं असं म्हणणं आहे की कोणी किती गेले तरी पक्ष जिवंत राहील, शिवसैनिक आमच्या सोबत. शिवसेना संपली म्हणजे शिवसेनाची उभाटा संपली. यांचा खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांसोबत आहे. यांच्याकडे लोक राहिले नाही, यांचं काही अस्तित्व राहिलं नाही. पण यांचा जो मुजोरपणा आहे, यांचा जो काय म्हणतात, रस्सी जल गई पर बल नहीं गया, त्या प्रकारचं उद्धव ठाकरेजींचं वागणं आहे.
मुळात साहजिकच आहे, आपल्यासोबत परिणय फुके होते. विविध मुद्द्यांवरती त्यांनी भाष्य केलं आपल्याला पाहायला मिळतं. कॅमेरामन खंडू कसबेसह विनायक डावरुंग, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.